आनंद तीन प्रकारचा आहे. माणसाच्या जीवनामध्ये आनंद तीन प्रकारचा मिळतो. एक विषयानंद आहे. तो अशा प्रकारचा प्रत्येक जण रोज घेतो, आपल्या घरी घेतो. उठल्यापासून झोपेपर्यंत तो काहीतरी पाहतच असतो, काहीतरी खातच असतो, काहीतरी ऐकतच असतो, काहीतरी अशा प्रकारचं पाहतच असतो. कोणता ना कोणता विषय भोगण्याचं त्याचं काम चालूच आहे सारखं. आणि त्यातून त्याला जे समाधान मिळतं, त्याला जो आनंद झाला आहे असं वाटतं, तो विषयातला आनंद तो भोगतच असतो. असा हा एक विषयानंद आहे. विषय डोळ्यापुढे नाही, पण मनामध्ये त्याचं चिंतन चाललेलं आहे. अशा प्रकारचा दुसरा आनंद आहे तो वासनानंद आहे. मनापुढे कल्पना करून अशा प्रकारची आणखी त्या ठिकाणी तो भोग भोगण्याची आणखी त्या ठिकाणी त्याची प्रक्रिया चालू आहे. तो मनाने अशा प्रकारचा त्याच्याशी एकरूप झालेला आहे अशा पद्धतीनं. पण या दोन्ही निकृष्ट असणाऱ्या आनंदापेक्षाही सर्वोच्च आनंद जो ब्रह्मानंद आहे तो इथे आपण प्राप्त करून घेतलेला आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये त्या आनंदाशिवाय खरा आनंदच नाही. खरा आनंद हा परमार्थातला आहे आणि तो आपण या ठिकाणी भोगलेला आहे, घेतलेला आहे. अतिशय उच्च स्वरूपातला हा आनंद आहे. याच्यामध्ये कुठल्या बाह्य वस्तूची आवश्यकता नाही, बाह्य गोष्टीची उपाधी नाही. आपल्याच अंतःकरणामध्ये असणारा अशा प्रकारचा आणखी भगवत भाव या प्रसंगाच्या निमित्ताने जेव्हा प्रगट होतो आणि सर्वांच्या समवेत जेव्हा अशा प्रकारचा आणखी तो आनंद आपल्या पुढे आणखी भोगायला आपल्याला प्राप्त होतो, आपल्या अंतःकरणामध्ये तो झिरपायला लागतो, तेव्हा अशा या ब्रह्मरसाचं सेवन तुम्ही सर्वांच्या समवेत करत राहता. तो टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये करत असता, भगवंताच्या आणि संतांच्या जयघोषामध्ये तो अशा प्रकारचा ब्रह्मरसाचं सेवन अखंड तुमचं चाललेलं असतं. हा आनंद अभूत आहे आणि तो खरा आहे, तो शाश्वत आहे.